या जगातील सर्वात मोठी क्रिकेटची लीग म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग IPL आणि याच IPL मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू हा एक असा संघ आहे ज्या संघाच्या खेळाडूंपेक्षा जास्त त्या संघाच्या चाहत्यांची चर्चा केली जाते। सगळ्यात जास्त कट्टर चाहते जर कोणत्या टीमला लाभले आहेत तर ते रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू असं सर्वच जण मानतात। पण IPL च्या इतिहासामध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या मेन्स टीमने आज तागायत एक देखील ट्रॉफी जिंकली नाहीये। आता कुठे जाऊन WPL मध्ये वुमेन्स रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू टीमने ट्रॉफी जिंकली, पण तरी देखील आज तागायत एवढा मोठा फॅन बेस टिकून कसं राहिला या विषयावर आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। आणि अशाच नवीन नवीन विषयांवर आपण आपल्या मराठी भाषेच्या चॅनलवर नेहमीच बोलत असतो, त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जय शिवराय, मी अनुपम अंकुश कुंभार, एक मराठी माणूस। रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू हे जर नाव घेतलं तर त्यांच्या चाहत्यांचं नाव आपोआपच पुढे येतं। ईसाला कप नाम दे, ईसाला कप नाम दे, ईसाला कप नाम दे, असं प्रत्येक वर्षी ते स्लोगन सांगत असतात की या वर्षी तरी कप आमचाच आहे, या वर्षी तरी कप आमचाच आहे। पण प्रत्येक वर्षी त्यांची रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूची टीम त्यांची निराशा करते आणि तरी देखील पुढच्या वर्षी ते फॅन्स अतिशय उत्साहाने परत सपोर्ट करायला तयार होतात RCB ला, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला। आता पुढे जाऊन 2024 मध्ये WPL च्या दुसऱ्या सीझन मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या महिला टीमने WPL ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली। RCB च्या खेमेतील ट्रॉफीजचा जो काही दुष्काळ होता तो महिलांनी 2024 मध्ये WPL च्या सेकंड सीझन मध्ये मोडीत काढला। पण अजून देखील आमचे पुरुष कधी ट्रॉफी जिंकतील याची सर्व फॅन्सला अतिशय जास्त उत्सुकता आहे। पण एवढं होऊन देखील 16 वर्षाची निराशा भोगून देखील RCB चा फॅन बेस एवढा मोठा का? आणि मोठा म्हणजे साधा सुद्धा नाही। 2024 च्या जो फेब्रुवारी मध्ये एक अहवाल होता, विश्वातील टॉप 5 स्पोर्ट्स क्लब कोण देतं, त्याच्यामध्ये RCB दुसऱ्या स्थानावर आहे। पहिल्या स्थानावर जी फ्रँचायझी आहे ती आहे FC बार्सिलोना। हे जे क्लब आहे ते फुटबॉल या खेळाचा क्लब आहे आणि या संपूर्ण विश्वामध्ये क्रिकेटच्या आणि फुटबॉलच्या चाहत्यांची तुलना केली जाऊ शकत नाही। फुटबॉलला खूप जास्त चाहते बघतात आणि क्रिकेटला फक्त मोजक्याच देशांमध्ये खेळलं जातं, पाहिलं जातं। आणि असं असून देखील या विश्वातील टॉप 5 स्पोर्ट्स क्लब मध्ये दुसऱ्या नंबरला येतं ते म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा स्पोर्ट्स क्लब। पहिल्या नंबरला FC बार्सिलोना, दुसऱ्या नंबरला RCB, तिसऱ्या नंबरला रिअल मॅड्रिड, चौथ्या पाचव्या नंबरला पण क्रिकेटच्याच टीम येतात, चेन्नई आणि मुंबई। आणि याच RCB टीम्सला एवढा मोठा फॅन बेस का लाभला याच्या मागचे आपण 6 कारणे आज जाणून घेणार आहोत। आणि यातलं 5वं कारण जे आहे ते मी माझ्या मनातलं सांगतोय ते तुम्हाला देखील तितकंच पडेल, कारण की या 5व्या कारणासाठी मी कोणत्याही गोष्टीचा रिसर्च वगैरे केलेला नाही, फक्त माझ्या मनातल्या त्या भावना आहेत, कारण की मी देखील एक कट्टर RCB फॅन आहे। RCBच्या इतक्या मोठ्या फॅन बेस मागचं पहिलं कारण असं मला वाटतं की त्यांच्या बाकीच्या टीम सोबत असणाऱ्या छोट्या छोट्या पण खूप कटाकटीच्या लढती। म्हणजेच मला काय म्हणायचं की या IPL मध्ये अशा काही टीम्स आहेत ज्या टीम सोबत RCBच्या मॅचेस कधी होतात आणि त्यांची आणि RCBची लढत आम्ही कधी बघतो असं चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते। त्यामधले सगळ्यात पहिलं म्हणजे कोलकाता नाईट रायडर्स। या मागचं कारण म्हणजे अर्थातच गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यातली जी काही भांडणं झाली होती ती कोलकाता आणि RCB या दोन्ही संघांच्या दरम्यान झाली होती। मग त्या दिवसापासून या दोघांमध्ये खूप जास्त आटापिटीचा सामना बघायला भेटतो। त्यासोबतच संपूर्ण IPL मधील सगळ्यात लोएस्ट स्कोर जर कोणता असेल तर तो RCBचाच आहे, 49 वर ऑल आउट। तर या 49 वर ऑल आउट करणारी दुसरी तिसरी कोणती टीम नव्हती तर ती होती कोलकाता नाईट रायडर्स। त्यामुळेच KKR आणि RCBची लढत नेहमीच चाहत्यांना पाहण्याजोगी असते। त्यानंतर दुसरा मिळते म्हणजे LSG, लखनौ सुपर जायंट्स। आता या मागचं खरं तर महत्त्वाचं कारण असं होतं की गतवर्षी IPL मध्ये विराट कोहली, नबील उल हक, गौतम गंभीर यांच्यामध्ये जे काय भांडणं, जे काय गोष्टी त्या मैदानात झाल्या किंवा आवेश खानने जे काय हेल्मेट फेकलं मॅच जिंकल्यानंतर, नंतर विराट कोहलीने जे लखनौ मध्ये जाऊन अग्रेशन दाखवलं LSG ला, या सगळ्या गोष्टींमुळे अगदी 2 वर्षाच्याच कालावधीमध्ये LSG विरुद्ध RCB ही लढत लोक ही मॅच बघण्यासाठी खूप जास्त आतुरलेले असतात। आणि त्यानंतर मग CSK आणि MI म्हणजेच विराट कोहली विरुद्ध धोनी बघण्यासाठी किंवा विराट कोहली विरुद्ध रोहित शर्मा बघण्यासाठी अनेक फॅन्स उत्सुकलेले असतात। आणि हे होतं पहिलं कारण RCBच्या एवढ्या मोठ्या फॅन बेस बद्दल। त्यामध्ये दुसरं कारण असं सोशल मीडिया मार्केटिंग। खरं तर सोशल मीडिया मार्केटिंग गेल्या 2 वर्षापासून सर्वच टीम्स खूप चांगल्या पद्धतीने करतात। अगदी राजस्थान रॉयल्सच्या ऍडमिनचं खूप जास्त जण कौतुक करतात, पण या सर्व गोष्टी आम्ही 2008 पासूनच करतोय। आम्ही म्हणजे RCB 2008 पासूनच करते, म्हणजे RCB इनसाइडर असो, प्ले बोल्ड डायरीज असू दे, 12th मॅन आर्मी असू दे किंवा पॉडकास्ट असू दे, या सर्व गोष्टींमुळे सोशल मीडिया थ्रू कंटिन्युअसली 12च्या 12 महिने, फक्त 2 महिने IPLच्या सीझन मध्ये नव्हे तर संपूर्ण 12 महिने, वर्षभर लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम RCBच्या सोशल मीडिया हँडलने खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे। आता याच्यामध्ये मी 12th मॅन आर्मीचा उल्लेख केला। 12th मॅन आर्मी म्हणजेच काय तर जे 11 खेळाडू मैदानात खेळत होते त्यांच्या बाजूने सपोर्ट करणारे हे जे काही फॅन्स आहेत ते फॅन्स म्हणजे RCBची 12th मॅन आर्मी। हे 12वे खेळाडू सगळे चाहतेत असं त्यांचं म्हणणं असतं। या पर्स्पेक्टिव्हने लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न RCB या फ्रँचायझीने केला, त्याच कारणामुळे RCBचा फॅन बेस खूप जास्त मोठा आहे।
कटाकटीची लढती असू दे किंवा सोशल मीडिया असू दे, त्यानंतर तिसरं कारण आणि खूप महत्वाचं कारण ती म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या फ्रँचायझीने केलेली चांगली कामं. तुम्हाला सर्वांनाच माहिती की आरसीबी प्रत्येक वर्षी ग्रीन जर्सी एका मॅच मध्ये परिधान करते आणि याच ग्रीन जर्सीचा उद्देश असा असतो की या संपूर्ण विश्वामध्ये झाडे लावली गेली पाहिजेत, झाडे जपली पाहिजेत. आणि त्यासोबतच जर तुम्हाला आठवत असेल तर 2022 मध्ये जे आयपीएल झालं त्याच्यामध्ये आरसीबीने एकदा ब्लू जर्सी देखील घेतली होती. आता ब्लू जर्सीचा उद्देश असा होता की कोविडमध्ये जे आपले नर्सेस डॉक्टर त्यांनी जे काही काम केलं त्याच्यासाठी त्यांचा आदर करण्यासाठी, त्यांना थँक्यू म्हणण्यासाठी आरसीबीने ब्लू जर्सी घेतली होती. आणि त्या ब्लू जर्सी जितक्या जास्त विकल्या जातील तेवढा सगळा खर्च आपण त्या नर्सेसला डॉक्टर्सला देणार होतो असं आरसीबीने जाहीर केलं होतं. आणि त्यासोबतच मजेशीर गोष्ट अशी की त्या मॅच मध्ये आरसीबी जेवढे जास्त सिक्स मारतील तेवढे करोड रुपये आपण नर्सेसला डॉक्टर्सला देणार असं आरसीबीने जाहीर केलं होतं. पण दुर्दैवाची गोष्ट असे आरसीबीने त्या मॅच मध्ये एक देखील सिक्स मारला नव्हता. जोक बाजूला ठेवू, पण या सगळ्या चांगल्या गोष्टी आरसीबी पहिल्यापासून करत होते, त्यामुळे जे सामान्य नागरिक आहेत ते देखील आरसीबीकडे पाहतात, थोड्या चांगल्या दृष्टिकोनातूनच पाहतात. आता या इतक्या मोठ्या फॅनबेस मागचं चौथं कारण मला असं वाटतं की आरसीबीची मार्केटिंग संपूर्ण जगापर्यंत आरसीबी पोहोचलेली आहे. या आयपीएल मध्ये अशी एकुलती एक टीम आहे ज्या टीमला पुमा सारख्या इंटरनॅशनल स्पोर्ट्सने स्पॉन्सर केलं आहे. आरसीबी फ्रँचायझीची जी काही मार्केटिंग लोकांपर्यंत केली जाते, अगदी ईसाला कप नाम दे, ईसाला कप नाम दे या एका स्लोगन पासून त्या स्लोगनचे टी शर्ट विकण्यापर्यंत लोकांपर्यंत पोहोचण्यापर्यंत आरसीबीचं काम, अगदी निवडणुकांमध्ये कसं उमेदवार आपल्या घराघरात जाऊन येतात तसं हे आरसीबीचे जे काही टीम्स आहेत ते लोकांच्या घराघरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. त्यांचे पॅम्पलेट्स वाटतात, विराट कोहलीचे मास्क असतील ते मास्क वाटतात. या सगळ्या गोष्टी आरसीबी आधीपासून करत आल्या आणि त्याच कारणामुळे इतका मोठा फॅनबेस तयार झालेला आहे. आणि या पुढचं आणि खूप जास्त महत्त्वाचं कारण आहे, पाचवं कारण आहे ती म्हणजे सिंपथी. हो, हे कारण मी माझ्या मनाने सांगतो कारण की मी सुद्धा एक रॉयल चॅलेंजर्सचा फॅन आहे. काय होतं, आरसीबी गेल्या 16 वर्षापासून जिंकली नाही. आता पुढे जाऊन ती WPL मध्ये वुमेन्स टीम जिंकलेली आहे, पण या 16 वर्षामध्ये आरसीबीने एकदा सुद्धा कप उचलला नाही. याच्यामुळे आरसीबीला खूप जास्त ट्रोल केलं झालं, त्याच्यावर खूप जास्त जोक केले, पण तितकंच लोकांमध्ये आपोआपच सिंपती देखील तयार होत गेली की यार एकदा तरी जिंकलं पाहिजे आरसीबी, यार एकदा तरी जिंकलं पाहिजे आरसीबी. आणि त्यासोबतच जे काही आधीपासून आरसीबीचे फॅन्स आहेत ना, जे सगळ्याच टीमकडे असतात आपापले, ते जे फॅन्स आहेत ते सतत सांगत असतात ईसाला कप नाम दे, ईसाला कप नाम दे, यावर्षी आम्ही जिंकणार. आणि आता तर ते फॅन्स असं सांगतात की भाऊ जिंकले नाही तरी चालेल पण आयुष्यभर आम्ही आरसीबीला सपोर्ट करणार. तर इतकी लॉयल्टी बघून जे फक्त क्रिकेट फॅन्स आहेत, ज्यांना कोणत्याच टीमची देणं घेणं नाही, त्यांना देखील असं वाटलं की यार बाबा आरसीबी जिंकली पाहिजे यावर्षी. 16 वर्ष झालं सगळे बाकीचेच कप घेऊन जातात पण आरसीबी जिंकली पाहिजे यावर्षी असं सगळ्यांनाच वाटायला लागलं. मग ते जे काय फक्त क्रिकेट फॅन्स आहेत ते थोडा हळूहळू करून आरसीबी कडे शिफ्ट होत गेले असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण की खूप वर्षापासून मी आरसीबीला सपोर्ट करतो, पण गेल्या 4-5 वर्षामध्येच आरसीबीचा फॅनबेस खूप मोठ्या प्रमाणात वाढला. त्याच्या मागचं हे सिंपती कारण असू शकतं असं माझं वैयक्तिक मत आहे. तुम्हाला हे कारण पटतं का हे मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. कारण की आपण भारतीय लोक खूप जास्त इमोशनल असतो, ज्याच्यासोबत वाईट घडतं त्याला चांगलं करावं असे आपले नेहमी प्रयत्न असतो. त्याच कारणामुळे आरसीबीचं आतापर्यंत खूप वाईट घडत झालं. बिचाऱ्यांना क्वालिफाय तर करतात पण ट्रॉफी घेऊन जात नाही. त्यामुळे मग हे जे फक्त क्रिकेट फॅन्स आहेत ते डायव्हर्ट होतात आरसीबीला सपोर्ट करण्यासाठी. आता या पुढचं 6वं कारण, ज्या कारणाची तुम्ही सगळेच वाट बघत होता, ते कारण म्हणजे विराट कोहली. हो, मी फक्त विराट कोहलीचंच नाव घेईल, बाकी कोणत्याही मोठ्या खेळाडूचं नाव घेणार नाही. पण विराट कोहली हे एक असा ब्रँड झालाय आरसीबीचा ज्या ब्रँडमुळे अनेक लोक आरसीबीला जोडली गेलेली आहेत. देशासाठी विराट कोहलीने जे काही काम केलं आहे किंवा या जगभरामध्ये सगळ्यात जास्त फॉलो केलेल्या ऍथलीट्स मध्ये फुटबॉल मधले पहिले दोघं आहेत रोनाल्डो आणि मेसी, त्यांच्या म्हणजे तुलना केली जाऊ शकत नाही. पण त्यानंतर देखील तिसरं नाव दुसऱ्या कोणत्या ऍथलीटचं येत नाही, कोणत्या फुटबॉलचं येत नाही, तर ते नाव आहे विराट कोहलीचं. या जगामध्ये इतका मोठा फॅनबेस भेटलेला खेळाडू ज्यावेळी एखाद्या संघाकडून खेळतो आपोआपच त्या संघाची फॅनबेस वाढते. आता विराट कोहली हा क्रिकेट मधला एवढा मोठा ब्रँड झाला की क्रिकेट म्हणजे विराट कोहली असं अनेक जण म्हणतात आणि त्याच कारणामुळे आरसीबीचा फॅनबेस मोठा आहे. त्यासोबतच मी अजून 2-3 मोठे नाव घेऊ इच्छितो, ते म्हणजे AB डिव्हिलियर्स असेल, क्रिस गेल असेल, ग्लेन मॅक्सवेल असेल आणि आता फॅफ डुप्लेसी असेल. त्यासोबतच मोहम्मद सिराज यांनी काही देशासाठी जे काही काम केलं, या सर्वांचे जे चाहते वर्ग आहेत ते आपोआप आरसीबीला जोडले जातात. तर हो, हीच काही कारण होती आरसीबीच्या एवढ्या मोठ्या लॉयल फॅनबेस बद्दल. आणि हो, माझं असं मध्ये 2024च्या सुरुवातीला आमच्या महिलांनी म्हणजे WPL मध्ये आरसीबीची ट्रॉफी जिंकून आम्हाला खुशखबरी दिलीच आहे, पण आमचा जो काही दुष्काळ पडलेला आहे पुरुषांमध्ये गेल्या 16 वर्षांपासून तो दुष्काळ संपेल आणि यावर्षी खूप जास्त पाऊस पडेल, रनांचा पाऊस पडेल, विकेटचा पाऊस पडेल आणि आमच्याकडे ती ट्रॉफी येणार आहे. पर्पल कॅप, ऑरेंज कॅप सगळंच आम्ही घेऊ, ट्रॉफी सुद्धा आम्ही घेऊ. ईसाला कप नाम दे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी मनापासून धन्यवाद. तुम्ही कोणत्या टीमला सपोर्ट करता हे मला कमेंट्स मध्ये नक्की कळू द्या. आणि हो, उद्यापासून आयपीएल चालू होणार आहे, काय भांडू बिंडू नका. हे आपली शेवटी देशाचे खेळाडू आहेत, ते नंतर परत जाऊन देशासाठी खेळणार. T20 वर्ल्ड कप आहे, त्यासाठी आपण जोराने तयारी करू, पण जिंकणार तर आरसीबीच. जय जय शिवराय, जय शंभूराजे. धन्यवाद.